आकाशवाणीचे हे धोकेबाज केंद्र आहे. गंगूबाई चपळचापळकर आपल्याला बातम्या देत आहे. काही महत्त्वाच्या बातम्या. एका नवऱ्याने बायको हरवली ही तक्रार पोलिसात दिली आणि बायको नंतर स्वयंपाकघरातील एका कोपऱ्यात मोबाईलवर रील बघत असताना आढळली. बैलगाडी स्पर्धेत गाढवाने घुसून पहिला नंबर मिळवला हे पाहून बैलांनी त्या ठिकाणीच आत्महत्या केली. गावात पाऊस पडावा यासाठी नवरा बायकोने भांडणे केल्यास पाऊस येऊ शकतो असे एका लुचाड हवामान तज्ज्ञाने सांगितले. पण पावसाची सुरुवात झाली आणि फक्त अंगणातच पाऊस पडला, बाकी भागात पाऊस पडला नाही. म्हणून नवरा बायकोने त्या लुचाड तज्ज्ञाला बेदम मारहाण करून त्याला 1 क्विंटल मिरच्याची गुणी दिली. एका गावात घरात वीज गेल्यावर आजीबाईने मोबाईल चार्जरला दिवा लावला होता आणि म्हणाली, आता तरी लाईट येईल. खरंच लाईट आली हे पाहून आजी कोमात गेली. तिच्यावर मोठ्या दवाखान्यात उपचार सुरू आहे. मोबाईल हरवला म्हणून माणूस रडत रडत पोलीस स्टेशनमध्ये गेला, पण तक्रार घेणाऱ्या पोलिसाजवळ हा मोबाईल दिसून आला. पण यापूर्वी तो मोबाईल पोलीसचाच होता. पोलीसवाल्याने त्या माणसाला लॉकअपमध्ये टाकले. गाढवावरून प्रवास करणाऱ्या नवरा बायकोला टोल फ्री नाही अशी सरकारची नुकतीच घोषणा झाली आहे. टोल फ्री लागत असल्यास बायको गाढवावर बसलेली असावी आणि नवरा गाढवाची दोरी धरून पुढे खेचत असावा. अशा लोकांना टोल माफ होईल. एका महिलेने तोंडाला काळे मेकअप करून घरात दिसल्याने भूतभूत करून दुसऱ्याला हार्ट अटॅक येऊन तो मृत्यू पावला. एका बाजारात भाजीपाल्यांचेच भांडण झाले. मी स्वस्त तू महाग कशी याबद्दल मेथी आणि पालक यांच्यात भांडण झाले. यात भाजी विक्रेता गंभीर जखमी झाला असून घोड्याच्या दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू आहे. पोट दुखते म्हणून गावठी डॉक्टरकडे गेलेल्या इस्माला भयंकर संडास लागली. यामुळे संतप्त इस्माने गावठी डॉक्टरला संडासात डांबून ठेवले आहे. रेल्वे रुळावर मुंग्यांनी केलेल्या भांडणात लाईनवरच्या सर्व रेल रुळावरून खाली घसरल्या. हा फार मोठा अपघात झाला. आज सुटणाऱ्यांवरच्या रेल्वेचे वेळापत्रक रद्द करण्यात आले आहे. एका लग्न समारंभात नवरदेव नवरीचे कपडे अदलबदल झाल्याने वराडी मंडळी संभ्रमात पडले. त्यामुळे कोण कोणाकडून आलं आणि वर कोणता आणि वधू कोणती हे कळेनसे झाले. त्यामुळे खूप हाणामारी या ठिकाणी मूर्ती बोलावण्यात आली आहे. अशा प्रकारच्या विनोदी बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कशा वाटल्या बातम्या याबद्दल कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या दोस्त मित्रांना शेअर करा. चॅनलला मात्र जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. भेटू पुढच्या व्हिडिओ.